नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत वेक्टर कॅल्क्युलसचा चौथा पार्ट. याच्यामध्ये आपण एक प्रूफ बघणार आहे जो खूप महत्त्वाचा आहे आणि बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये विचारलेला आहे. सो हा क्वेश्चन अजिबात स्किप करू नका. एक्झाम मध्ये 100% 6 मार्कासाठी विचारला जातो. बघूया तो एक्झाम्पल काय आहे. खूप सिंपल आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इफ आर बार is a position vector with r म्हणजे काय असतं, वेक्टर r bar चं मॅग्निट्यूड. ओके, देन शो दॅट del डॉट rn r raised to n into r bar equal to n plus 3 r raised to n. हे बघा, नोव्हेंबर 18, विंटर 23, विंटर 24, समर 25 मध्ये 6 मार्क साठी विचारलेलं एक्झाम्पल आहे. खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, एकदम सोपा आहे. ओके, सो पहिल्यांदा काय करूया, आपण दिलेला पोझिशन वेक्टर आर बार लिहून घेऊया. मग आता आपल्याला माहिती आहे आर बार पोझिशन वेक्टरचा फॉर्म्युला काय असतो, एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार. आणि आर म्हणजे काय, या आर बार वेक्टरचा मॅग्निट्यूड. आणि कुठल्याही वेक्टरचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय असतो, स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट मध्ये काय घ्यायचं, त्याच्या कॉम्पोनंटचा स्क्वेअर. म्हणजे पहिला काय येणार एक्सचा स्क्वेअर प्लस नंतर काय येणार वायचा स्क्वेअर प्लस नंतर काय येणार झेडचा स्क्वेअर. स्क्वेअर रूट मध्ये जे कॉम्पोनंट आहेत त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ठीक आहे, लक्षात आलं मॅग्निट्यूड काय असतं. ठीक आहे, आता बघा, आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, डेल आणि आर रेस टू एन इंटू आर बार या वेक्टरचा डॉट प्रोडक्ट n+3 इंटू आर रेस टू एन येतं, हे प्रूव्ह करायचं आहे. मग पहिल्यांदा काय करतो, मला डेलची व्हॅल्यू माहिती आहे पण आर रेस टू एन इंटू आर बार या वेक्टरची व्हॅल्यू माहिती नाही आहे. सो पहिला हा वेक्टर आपण सोडवून घेऊया. सो आर रेस टू एन इंटू आर बार ची व्हॅल्यू शोधूया. काय करायचं आहे, आर रेस टू एन आर बार वेक्टरला मल्टिप्लाय करायचं आहे. आर बार वेक्टर आपलं काय, एक्स आय बार प्लस वाय जे बार प्लस झेड के बार. सो आर रेस टू एन आतमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करतो. ही नॉर्मल मल्टिप्लिकेशन आहे. मग आर रेस टू एन इंटू एक्स आय बार म्हणजे काय येणार, ऍज इट इज आर रेस टू एन एक्स आय बार प्लस आर रेस टू एन वाय जे बार ला मल्टिप्लाय केला तर काय येणार आर रेस टू एन वाय जे बार प्लस आता काय करायचं, आर रेस टू एन कशाला मल्टिप्लाय करायचं, झेड के बारला म्हणजे काय येणार आर रेस टू एन झेड के बार. ठीक आहे, सो आपला रिक्वायर्ड वेक्टर पण मला मिळाला आर रेस टू एन आर बार. आता काय करूया, आपण लेफ्ट हँड साइड सोडवूया आणि त्याचा आन्सर राईट हँड साइड इतकं येतंय हे प्रूव्ह करूया. सो पहिला कन्सिडर लेफ्ट हँड साइड. काय आहे लेफ्ट हँड साइड, आपल्याला जी काय आयडेंटिटी प्रूव्ह करायची आहे त्याची, डेल डॉट आर रेस टू एन इंटू आर बार. आता डेल आणि या आर रेस टू एन आर बार ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आणि तो डॉट प्रोडक्ट सोडूया. मग आता डेल हा वेक्टर डिफरन्शियल ऑपरेटर आहे, याला नॅबला असं पण म्हणतात. मग काय फॉर्म्युला आहे डेलचा, माहिती आहे आपल्याला, नसेल माहिती तरी पण लक्षात ठेवा, मी सांगतो काय आहे डेलचा फॉर्म्युला, आय बार डेल बाय डेल एक्स प्लस जे बार डेल बाय डेल वाय प्लस के बार डेल बाय डेल झेड. सिंपल डेलचा फॉर्म्युला आहे आय बार डेल बाय डेल एक्स प्लस जे बार डेल बाय डेल वाय प्लस के बार डेल बाय डेल झेड. याचा डॉट प्रोडक्ट कोणासोबत घ्यायचा आहे, आर रेस टू एन इंटू आर बार या वेक्टर सोबत, जो आपण ऑलरेडी इथं सोडवलेला आहे. ठीक आहे, सो डॉट प्रोडक्ट घेऊया या आर रेस टू एन इंटू आर बार वेक्टरशी, जो आहे आर रेस टू एन एक्स आय बार प्लस आर रेस टू एन वाय जे बार प्लस आर रेस टू एन झेड के बार. मग आता आपल्याला माहिती आहे दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कसा घेतला जातो. काय करायचं असतं, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन घ्यायची, कोणाची, कंपोनंटची, रिस्पेक्टिव्ह कंपोनंटची डायरेक्ट मल्टिप्लिकेशन ऍडिशनच्या फॉर्म मध्ये. म्हणजे काय, आय चे कोएफिशियंट आय ला मल्टिप्लाय करायचे, जे चे कोएफिशियंट जे ला मल्टिप्लाय करायचे आणि के चे कोएफिशियंट के ला मल्टिप्लाय करायचे आणि त्यांची ऍडिशन घ्यायची. मग बघा आता पहिला आय चे कोएफिशियंट मल्टिप्लाय करूया. काय आहेत, पहिल्यामध्ये डेल बाय डेल एक्स हा आयचा कोएफिशियंट आहे आणि दुसऱ्यामध्ये आयचा कोएफिशियंट काय, आर रेस टू एन इंटू एक्स, यांची मल्टिप्लिकेशन. डेल बाय डेल एक्स मल्टिप्लाय करणार आर रेस टू एन इंटू एक्स ला प्लस आता काय करायचं, जे चे कोएफिशियंट मल्टिप्लाय करायचे. पहिल्यामध्ये जे चा कोएफिशियंट कोण आहे, डेल बाय डेल वाय, हा कोणाला मल्टिप्लाय करणार, दुसऱ्या मधल्या जे च्या कोएफिशियंटला, काय आहे तो
आर रेस टू एन इंटू वाय प्लस आता लास्ट काय करायचं के चा कोएफिशियंट के ला मल्टिप्लाय करायचा. मग डेल बाय डेल झेड हा पहिल्याचा के चा कोएफिशियंट कोणाला मल्टिप्लाय करणार दुसऱ्या मधल्या के च्या कोएफिशियंटला काय तो आर रेस टू एन इंटू झेड. ठीक आहे याला इक्वेशन नंबर 1 ऍज्युम करतो. आता ही लेफ्ट हँड साइड आपल्याला सोडवायची आहे म्हणजे काय करायचं आहे हे तिन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपल्याला सोडवायचे आहेत. मग आता काय करायचं आहे आपण इथं तिन्हीच्या तिन्ही सोडवायचं नाही एकच सोडवलं की बाकीचे दोन पार्शियल डेरिव्हेटिव्ह सिमिलरली मी पहिल्या डेरिव्हेटिव्हचा यूज करून लिहिणार. फक्त चेंज काय इथं एक्स आहे एक्सच्या जागी काय आलाय वाय नंतर काय आलाय वायच्या जागी झेड. ठीक आहे एवढंच लक्षात ठेवा. फक्त आपण पहिलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह सोडवूया. काय पहिलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह डेल बाय डेल एक्स आर रेस टू एन इंटू एक्स आणि बाकीचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह सिमिलरली लिहिणार. कसं लिहिणार ते आपण बघूया. ओके सो काय सोडवूया डेल बाय डेल एक्स आर रेस टू एन इंटू एक्स म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे पार्शियली कोणासोबत एक्स सोबत. म्हणजे काय असतं याचं मिनिंग एक्सच्या टर्म डिफरन्शिएट करा. मग आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं ब्रॅकेटमध्ये ज्या दोन्ही टर्म आहेत पहिली टर्म कोण आहे आर रेस टू एन आणि दुसरी टर्म कोण आहे एक्स या दोन्ही पण एक्स मधल्या फंक्शन आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय आर हे कुठे एक्स मधलं फंक्शन आहे बघा जरा नीट. इथं आपण आर लिहिलंय बघा काय आहे आर आपला फॉर्म्युला रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर म्हणजे आर मध्ये एक्स येतोय ना. सो आर हे कशामधलं फंक्शन आहे एक्स मधलं फंक्शन आहे. आर हे वाय मधलं पण फंक्शन आहे आणि आर हे झेड मधलं पण फंक्शन आहे. त्यामुळे आर हा तिघांसोबत आपल्याला डिफरन्शिएट करावा लागतो. ठीक आहे सो आर रेस टू एन हे एक्स मधलं फंक्शन आहे आणि एक्स हे तर एक्स मधलं फंक्शन आहे. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये जर दोन फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट घेत नसतो. मग काय करत असतो त्या केसमध्ये ते डेरिव्हेटिव्ह सोडवण्यासाठी आपण प्रोडक्ट रूल यूज करत असतो. मग काय आहे डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल एकदम सिंपल वे मध्ये सांगतो तुम्हाला. पहिलं फंक्शन ऍज इट इज ठेवायचं. आता पहिलं फंक्शन कोण आहे आर रेस टू एन इनटू काय करायचं दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. ऑपरेटर काय आपल्या डेरिव्हेटिव्हचा डेल बाय डेल एक्स दुसऱ्या फंक्शनचा कोणतं आहे दुसरं फंक्शन एक्स. हा प्रोडक्ट रूल असेल तर प्लस. तर नेक्स्ट टाइम उलटं करायचं म्हणजे काय करायचं दुसरं फंक्शन आहे तसं म्हणजे एक्स आहे तसा आणि कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डेल बाय डेल एक्स कोणाचं आर रेस टू एनचं. लक्षात आलं प्रोडक्ट रूल खूप सिंपल आहे. ओके पहिलं फंक्शन आहे तसं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस नेक्स्ट टाइम दुसरं फंक्शन आहे तसं पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले वापरूया आणि डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू. आर रेस टू एन आहे तसा एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय असतं 1 असतं प्लस नंतर एक्स आहे तसा आता काय करायचंय बघा आर रेस टू एन आपल्याला एक्स सोबत डिफरन्शिएट करायचंय. मग पहिल्यांदा काय करायचं आर रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि त्याला नंतर मल्टिप्लाय करायचं आर च्या डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत म्हणजे डेल आर बाय डेल एक्स ने. ओके हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. का असं करायला लागलोय आपण कारण आर रेस टू एन हे फंक्शन आहे त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेणं कंपल्सरी आहे. मग आता आर रेस टू एन हे जे फंक्शन आहे कुठलं फंक्शन आहे पॉवर फंक्शन आहे. मग पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण कसं घेतो पॉवर पुढे ऍज इट इज इंटू बेस जो असेल तो आणि रेस टू काय लिहितो ती पॉवर -1. ठीक आहे सो आर रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार एन इंटू आर रेस टू एन -1. ठीक आहे आणि नंतर काय करायचं आपण आर एक्स सोबत डिफरन्शिएट करतोय त्यामुळे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं असतं डेल आर बाय डेल एक्स ने. लक्षात आलं आर रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह हेच महत्वाचं होतं. ठीक आहे आता पुढे काय करूया डेल आर बाय डेल एक्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. ही तुम्हाला पाठच करायची मी सांगतो एकदम सिंपल वे मध्ये. सो डेल बाय डेल एक्स आर रेस टू एन इंटू एक्स इक्वल टू आर रेस टू एन इंटू 1 म्हणजे काय आर रेस टू एन प्लस एक्स आहे तसा इंटू एन आर रेस टू एन -1 पण आहे तसा. आता डेल आर बाय डेल एक्स ची व्हॅल्यू काय असते बघा. सिंपल हे जे आहे आर बाय एक्स हा उलटा करून लिहायचा. आर बाय एक्स चा उलटा काय एक्स बाय आर. ठीक आहे सो डेल आर बाय डेल एक्स ची व्हॅल्यू काय एक्स बाय आर. हे जर डेल आर बाय डेल वाय आलं तर काय येणार व्हॅल्यू वाय बाय आर आणि डेल आर बाय डेल झेड आलं तर काय येणार व्हॅल्यू झेड बाय आर. ठीक आहे ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. ठीक आहे सो डेल आर बाय डेल एक्स ची व्हॅल्यू काय एक्स बाय सिम्प्लिफाय करूया आता डेल बाय डेल एक्स आर रेस टू एन इंटू एक्स पहिली टर्म आर रेस टू एन आहे तसं प्लस आता बघा दुसऱ्या टर्म मध्ये सिम्प्लिफाय होतंय
एक्स आणि एक्सची मल्टिप्लिकेशन होते. एन कॉन्स्टंट आहे, पहिला आहे तसा लिहितो एन. एक्स इंटू एक्स किती एक्स स्क्वेअर. आता नंतर आर रेस टू एन मायनस वन आणि डिवाइड बाय आर. आता आपण 8वी मध्ये रूल स्टडी केलाय, जर दोन नंबरची डिव्हिजन असेल आणि त्यांचा बेस सेम असेल तर आपण काय करतो, इंडायसेसची सबट्रॅक्शन. मग पहिला इंडेक्स काय एन मायनस वन, हा काय करायचा सबट्रॅक्ट करायचा कशामधून, दुसऱ्या इंडेक्स मधून. याचा इंडेक्स काय 1 आहे, म्हणजे काय येणार आर रेस टू एन मायनस वन म्हणजे किती -2. सो आर रेस टू एन मायनस वन डिवाइड बाय आर, याचं सिम्प्लिफिकेशन काय आलं आर रेस टू एन मायनस. दोन नंबरची डिव्हिजन असेल, बेस सेम असेल तर काय करायचं इंडायसेसची सबट्रॅक्शन. याचा इंडेक्स आहे एन मायनस वन, हा सबट्रॅक्ट करायचा डिनॉमिनेटर मधल्या इंडेक्स मधून. डिनॉमिनेटरचा इंडेक्स इथे लिहिलेला नाही म्हणजे काय 1 आहे. मग एन मायनस वन म्हणजे किती -2. बेस काय जो असेल तो आर. ठीक आहे. सो आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर म्हणजे काय आर रेस टू एन मायनस 2. ठीक आहे. आता याच्या पुढे काही सिम्प्लिफाय होतंय का, नाही होत. सो ऍज इट इज ठेवा. आता सिमिलरली काय करणार मी, बाकीचे दोन्ही डेरिव्हेटिव्ह लिहिणार. आता कुठलं डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे मला, डेल बाय डेल वाय आर रेस टू एन इंटू वाय. काय चेंज आहे, फक्त एक्सच्या जागी वाय आलाय. सो सिमिलरली जे आपलं आर रेस टू एन इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे त्याच्यामध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथं काय लिहा वाय लिहा. मग काय येणार आर रेस टू एन इंटू वायचं डेरिव्हेटिव्ह बघा, आर रेस टू एन आहे तसा प्लस एन, एक्सच्या जागी काय लिहायचं आपल्याला वाय, म्हणजे एक्स स्क्वेअरच्या जागी काय येणार वाय स्क्वेअर, आणि इंटू आर रेस टू एन मायनस 2 आहे तसा. ठीक आहे. आता तिसरं डेरिव्हेटिव्ह डेल बाय डेल झेड आर एस टू एन इंटू झेड. आता या केसमध्ये काय करायचं, वायच्या जागी झेड लिहायचा. ओके, वाय जिथं आहे तिथं झेड, बाकी आहे तसं. आर रेस टू एन प्लस एन, वायच्या जागी झेड लिहा म्हणजे काय होणार झेड स्क्वेअर, आणि इंटू काय येणार आर रेस टू एन मायनस 2. बघा किती सिंपल आहे हे एक्झाम्पल. पहिलं डेरिव्हेटिव्ह आलं की बाकीचे दोन्ही डेरिव्हेटिव्ह सिमिलरली लिहायचं. पहिल्या वेळी काय लिहायचं एक्सच्या जागी वाय लिहायचं, नंतरच्या वेळी काय लिहायचं वायच्या जागी झेड. ठीक आहे. आता काय करूया, तिन्ही डेरिव्हेटिव्ह मला मिळाले, तिन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता काय करूया, त्या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया आणि LHS सोडूया. सो इक्वेशन 1 बिकम्स, बघा मग LHS इज इक्वल्स टू, पहिला कोणाची व्हॅल्यू लिहायची आहे डेल बाय डेल एक्स आर रेस टू एन इंटू एक्सची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आर रेस टू एन प्लस एन एक्स स्क्वेअर आर रेस टू एन मायनस 2. नंतर प्लस कोणाची व्हॅल्यू लिहायची आहे डेल बाय डेल वाय आर रेस टू एन इंटू वायची व्हॅल्यू, म्हणजे ही व्हॅल्यू काय ती आर रेस टू एन प्लस एन वाय स्क्वेअर आर रेस टू एन मायनस 2. प्लस शेवटी कोणाची व्हॅल्यू डेल बाय डेल झेड आर रेस टू एन इंटू झेडची व्हॅल्यू, म्हणजे ही व्हॅल्यू काय येणार मग ते प्लसच्या पुढे आर रेस टू एन प्लस एन झेड स्क्वेअर आर रेस टू एन मायनस 2. ठीक आहे. तिन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. आता सिम्प्लिफाय करूया जोपर्यंत आपलं रिक्वायर्ड राईट हँड साइड मिळत नाही तोपर्यंत. मग जरा बघा, आता ऑब्झर्व करा काय दिसतंय. ऍडिशन मध्ये कुठल्या सेम टर्म्स आहेत का बघा, येस आहेत. कुठले आहेत, आर रेस टू एन इथे एकदा आहे, प्लस आर रेस टू एन इथे एकदा आहे, आणि प्लस आर रेस टू एन. आर रेस टू एन ऍडिशन मध्ये 3 वेळेला आलाय. मग असं असेल तर आपण काय लिहितो 3 टाइम्स आर रेस टू एन. 8वी मध्ये आपण रूल बघितलेला आहे ए प्लस ए. ऍडिशन मध्ये जर ए 2 वेळा आला तर काय लिहितो आपण 2 टाइम्स ए. ठीक आहे. सो सिमिलरली तर आर रेस टू एन ऍडिशन मध्ये 3 वेळेला आलाय, सो कसं लिहिणार 3 टाइम्स आर रेस टू एन प्लस. आता ज्या टर्म राहिलेत आर रेस टू एनच्या टर्म आपण सिम्प्लिफाय केल्या. आता ज्या 3 टर्म राहिलेत त्याच्यामध्ये ऑब्झर्व करा काय सिम्प्लिफाय होतं, ऍडिशन तर होत नाही. मग काय कॉमन निघतंय का बघा, येस कॉमन निघतंय एन आर रेस टू एन मायनस 2. याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण एन आर रेस टू एन मायनस 2 आहे, तिसऱ्या टर्म मध्ये पण एन आर रेस टू एन मायनस 2 आहे. सो तिन्ही टर्म मधून एन इंटू आर रेस टू एन मायनस 2 कॉमन घेऊया. मग आता कॉमन घेतलंय म्हणजे रिमेनिंग टर्म लिहायला पाहिजे. मग पहिल्या टर्म मधून जर एन इंटू आर रेस टू एन मायनस 2 कॉमन घेतला तर काय राहतं एक्स स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये लिहा, रिमेनिंग टर्म ऑलवेज ब्रॅकेट मध्ये लिहायची. पुढे आता दुसऱ्या टर्म मधून एन इंटू आर रेस टू एन मायनस 2 कॉमन घेतला म्हणजे काय राहतं वाय स्क्वेअर, पण साइन काय प्लस प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. आणि तिसऱ्या टर्म मधून एन इंटू आर रेस टू एन मायनस 2 कॉमन घेतला काय राहतं प्लस झेड स्क्वेअर. आता बघा अजून पण आन्सर मिळालं नाही म्हणजे सिम्प्लिफाय करायला पाहिजे. 3 आर रेस टू एन आहे तसा
प्लस एन इंटू आर रेस टू एन मायनस टू पण आहे तसा, यात पण काही सिम्प्लिफाय होत नाही. आता एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरची व्हॅल्यू या आपल्या मॅग्निट्यूडचा यूज करून लिहायचा आहे. आर ची व्हॅल्यू जर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर असेल तर त्याचा स्क्वेअर करतो मी, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर, आणि जर रूटचा स्क्वेअर केला तर काय होतं, रूट आणि स्क्वेअर निघून जातो, म्हणजे काय राहणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. मग आर स्क्वेअरची व्हॅल्यू काय, एक्स स्क्वेअर प्लस झेड वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, आणि आपल्या इथं काय आलंय बघा, काय आलंय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. काय आहे त्याची व्हॅल्यू, आर स्क्वेअर. ठीक आहे, सो सबस्टिट्यूट करूया, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअरच्या जागी काय लिहिणार, आर स्क्वेअर. ठीक आहे, पुढे अजून सिम्प्लिफाय होते. LHS इज इक्वल टू पहिली टर्म आहे तशी 3 इंटू आर रेस टू एन, यात काही सिम्प्लिफाय होत नाही, प्लस एन पण आहे तसा. आता या दोन टर्म बघा, मग अशीच मी तुम्हाला रूल सांगितला होता, दोन नंबरची मल्टिप्लिकेशन आहे आणि दोघांचा बेस सेम आहे. मग बेस सेम असेल आणि मल्टिप्लिकेशन असेल तर काय करतो, इंडायसेसची ऍडिशन. याचा इंडेक्स काय, एन मायनस टू, हा काय करणार, ऍड करणार कशामध्ये, दुसऱ्याच्या इंडेक्समध्ये. काय दुसऱ्याचा इंडेक्स 2. मग काय कॅन्सल होतंय, मायनस टू प्लस टू कॅन्सल झाला, म्हणजे आन्सर काय आलं, आर रेस टू एन. सो आर रेस टू एन मायनस टू इंटू आर स्क्वेअर म्हणजे काय, आर रेस टू एन. दोन नंबरची मल्टिप्लिकेशन आहे, त्यांचा बेस सेम आहे, सो इंडायसेसची ऍडिशन. सो मायनस टू प्लस टू गेला म्हणजे काय राहणार, आर रेस टू एन. ठीक आहे, बघा किती सिंपल आहे. आता LHS इज इक्वल्स टू आलंय, आता ऑलमोस्ट आपला आन्सर मिळालेला आहे. आता परत बघा, या दोन्ही टर्म मध्ये काहीतरी कॉमन निघतंय. काय कॉमन निघतंय, आर रेस टू एन कॉमन निघतंय, आणि आपल्या प्रूफ मध्ये आर रेस टू एन आहे. सो आर रेस टू एन कॉमन घेतो. मग कॉमन घेतल्यानंतर रिमेनिंग टर्म आपण ब्रॅकेट मध्ये लिहिणार. आर रेस टू एन कॉमन घेतला, काय राहतं बघा, पहिल्या टर्म मध्ये काय राहतं 3, आणि दुसऱ्या टर्म मध्ये आर रेस टू एन कॉमन घेतलं तर काय राहतं प्लस एन. ठीक आहे, पण आपल्याला आन्सर काय पाहिजे, एन प्लस 3. आपल्याला माहिती आहे ए प्लस बी किंवा बी प्लस ए दोन्ही काय असतं, सेम असतं. सो 3 प्लस एनच्या ऐवजी मी काय लिहितो, एन प्लस 3, आणि हीच आपली काय रिक्वायर्ड राईट हँड साइड आहे, एन प्लस 3 इंटू आर रेस टू एन. ठीक आहे, सो झाला आपला प्रूफ कंप्लीट झाला. हेन्स दी प्रूफ. बघा इतकं सिंपल एक्झाम्पल होतं, 6 मार्कासाठी ऑलमोस्ट 4 वेळेला बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं आहे, आणि इथून पुढे सुद्धा विचारायचे चान्सेस आहेत. फक्त पहिलं डेरिव्हेटिव्ह अजिबात चुकू नका, प्रोडक्ट रूल वापरून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो लक्षात आलंय मित्रांनो. आता मी तुम्हाला एक होमवर्क साठी एक्झाम्पल देतोय, सेम हेच फंक्शन दिलंय, फक्त आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे. आर रेस टू एन इंटू आर बार आणि डेलचा क्रॉस प्रोडक्ट, पण त्याचा आन्सर काय येणार आहे, 0 वेक्टर. ओके, फक्त याच्यामध्ये तुम्हाला एक समजण्यासाठीची हिंट पण सांगतो. हे सोडवा एक्झाम्पल, सोडवल्यानंतर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती त्याचा फोटो पाठवा. करेक्ट आहे नाही आहे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता डेल क्रॉस आर रेस टू एन इंटू आर बार सोडवत असताना तुम्हाला काही पार्शियल डेरिव्हेटिव्ह येतील. आता सपोज अशा टाईपचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह आलं, डेल बाय डेल वाय आर रेस टू एन इंटू एक्स. हा, मग हे कोणासोबत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, वायच्या टर्म सोबत डेरिव्हेटिव्ह. आता हे एक्स म्हणजे काय, वायची टर्म नाही, म्हणजे काय झालं, कॉन्स्टंट. पण आर रेस टू एन हे मी ऑलरेडी सांगितलंय, आर हे वाय मधलं पण फंक्शन आहे, एक्स मधलं पण फंक्शन आहे, झेड मधलं पण फंक्शन आहे, त्यामुळे डिफरन्शिएट करायला लागणार. मग हा एक्स कॉन्स्टंट आहे आणि आर रेस टू एन हे फंक्शन आहे. मग कॉन्स्टंट आणि फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तर आपण काय करतोय, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, म्हणजे एक्स डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं, फंक्शन आर रेस टू एनचं, आत्ताच घेतलंय आपण. आर रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत घ्यायचं आहे, केअरफुली लक्षात ठेवा. पहिला डेरिव्हेटिव्ह घ्या पॉवर फंक्शनचं, काय असणार, एन इंटू आर रेस टू ती पॉवर -1 एन -1, आणि देन इंटू त्याला मल्टिप्लाय करायचं असतं, कशाने, आरच्या डेरिव्हेटिव्हने, कोणासोबत, वाय सोबत. मग आरचं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत काय असणार, डेल आर बाय डेल वाय, आणि याची व्हॅल्यू काय असते, डेल आर बाय डेल वाय ची उलटी, आर बाय वायच्या उलटी, म्हणजे काय, वाय बाय आर. ठीक आहे, लक्षात आलं. आणि ज्यावेळी तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय कराल त्यावेळी या दोन्ही टर्म कॅन्सल होतात आणि आन्सर तुमचं 0 बार येत आहे. अजून एक बघा, हेच सेम आता जर झेड सोबत डिफरन्शिएट केलं पार्शियली, म्हणजे झेड ची टर्म असेल तरच डेरिव्हेटिव्ह. आता हा एक्स काय झेड नाहीये, म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट. पण आर रेस टू एन हे काय फंक्शन आहे, आर हे तिन्ही व्हेरिएबलचं फंक्शन आहे. हा, मग कॉन्स्टंट आणि फंक्शन आलं तर काय करतो, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, म्हणजे एक्स डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं, फंक्शनचं. आर रेस टू एन काय डेरिव्हेटिव्ह घेणार, पॉवर फंक्शन वापरून, एन
इंटू आर रेस टू पॉवर -1 म्हणजे n-1. आणि आता आर आपण झेड सोबत डिफरन्शिएट करतोय, त्यामुळे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, डेल आर बाय डेल झेडने. आणि डेल आर बाय डेल झेड ची व्हॅल्यू काय, आर अपॉन झेडच्या उलटी, झेड अपॉन आर. लक्षात आलं. हे फक्त डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित घ्या आणि त्याच्यामध्ये सगळे डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होतात, त्यामुळे तुमचा आन्सर काय येतं, 0 वेक्टर. 0 आय बार येईल प्लस 0 जे बार येईल प्लस किंवा मायनस जे काय असेल ते, आणि प्लस 0 के बार येईल. आणि हाच काय असतो, 0 वेक्टर असतो. हे पण एक्झाम्पल कधी कधी विचारलं जातं, डॉटच्या ऐवजी क्रॉस प्रोडक्ट विचारतात आणि आन्सर काय येतं, 0 बार येतं. सोडवा. समजलं तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा, करेक्ट आहे की रॉंग आहे, मी तुम्हाला हेल्प करेन. ओके मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट जरूर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.